राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत तळोजा येथे 10 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले। विविध ठिकाणच्या कारवाई दरम्यान जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्याची कारवाई यंत्रणांकडून केली जाते। नवी मुंबई पोलिसांनी विविध दाखल गुन्ह्यात यापूर्वी सुमारे 10 कोटींचे अंमली पदार्थ नवी मुंबई पोलिसांमार्फत नष्ट करण्यात आले। वनमंत्री गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर व नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या उपस्थितीत तळोजा MIDC प्लॉट नंबर P32 येथे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या भूखंडावर ड्रग्ज नष्ट करण्यात आले। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत डान्स बारमध्ये अश्लील हावभाव, संगीताच्या तालावर विविध नृत्य करताना बांगलादेशी आणि अल्पवयीन बारबाला यांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तालुक्यातील समुद्रा बार, हॉटेल स्वागत, हॉटेल पूनम या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली। हॉटेल समुद्रा येथे 8 बारबाला, 7 ग्राहक आणि 7 कर्मचारी आणि व्यवस्थापक नरेश यादव तसेच हॉटेल स्वागत येथे 12 बारबाला, 10 ग्राहक आणि 6 कर्मचारी यांच्यासह मीरा खातून शुक शंकर, तर हॉटेल पूनम येथे 12 बारबाला, 7 ग्राहक, 3 कर्मचारी यांच्यासह तोष संजीवा मोगविरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। उरण तालुक्यातील करंजा गावातील समुद्रकिनारी डागडुजीसाठी मासेमारी बोटी उभ्या आहेत। त्यातील 2 मासेमारी बोटींना आग लागल्याची घटना घडली। दुपारच्या वेळेत बोटीवर वेल्डिंगचं काम सुरू असताना बोटीतील काही भागाला आग लागली। त्वरित घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल होऊन जवानांनी आग विझवली, अन्यथा आगीचा भडका उडून आजूबाजूच्या उभ्या असलेल्या बोटींनाही आग लागण्याची शक्यता होती। यावेळी जीवितहानी झाली नसली तरी बोट मालकाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। 2 दिवसात 2 बोटींना आगी लागल्याच्या घटना घडल्यामुळे बोट मालकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलंय। मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास वाशिवली येथून इसांबे गावाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने लोप स्टॉप जवळ उभ्या असलेल्या 2 वॅगेनार कारना तसेच एका दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघातात अपघातग्रस्त नागरिक लोहप, कोपरी, दांडवाडी, तळवली येथील असल्याचे समजते। घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। याबाबतची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव आणि सूर्यकांत ठोंबरे यांनी पुढील परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली। अलिबाग तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून 3 वेळा आपल्या कुटुंबाशी संवाद साधता येणार आहे। यासाठी तुरुंगात स्मार्ट कार्डवर चालणाऱ्या ॲलन फोनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात नुकताच या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला। कॉइन बॉक्स सुविधा हद्दपार झाल्यानंतर आता ॲलन फोन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही सुविधा पुण्यातील येरवडा तुरुंगात राबवण्यात आली होती। त्यात चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर स्मार्ट कार्डच्या माध्यमातून हा फोन कैद्यांना आता वापरता येणार आहे। रसायनी पाताळगंगाच्या रमणीय परिसरात वसलेलं गुळसुंदेचं प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिरात प्राचीनत्वाच्या खुणा पाहाव्यास मिळतात। महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते। विविध ठिकाणांहून दर्शनासाठी भाविक येथे दाखल होत असतात। तसेच प्राचीन स्वयंभू खारेश्वर शिवलिंग, रसेश्वर येथील स्वयंभू शिव मंदिर, पाताळेश्वर शिव मंदिर, आळियांबिवली येथील श्री शिव मंदिर, रिस्टाटा पॉवर श्री शिव मंदिर, सोमाटणे येथील शिवधाम आदी ठिकाणी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणांवरही महाशिवरात्री निमित्त दरवर्षी यात्रा भरतात। महाशिवरात्री निमित्त उरण तालुक्यातील शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती। अनेक भाविकांनी शिवमंदिरात बेल, फुले वाहून दुग्धाभिषेकही केला। यावेळी भाविकांकडून हर हर महादेवचा गजर करण्यात आला। घारापुरी बेटावरील लेणी आणि शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दर दिवशी हजारो पर्यटकांची रेलचेल असते। यावेळी अबालवृद्धांनी सकाळपासूनच शिवमंदिरात गर्दी केली होती। यात घारापुरी बेटाकडे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं आणि घारापुरी ग्रामपंचायतीनं विशेष काळजी घेतली होती। यावेळी मंदिर परिसराला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। उरण नगरपालिकेतील म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन या कामगार संघटनेच्या वतीनं उरण तालुक्यातील पत्रकारांना कर्तव्यदक्ष पत्रकार पुरस्कार देऊन युनियनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी प्रत्येक पत्रकाराला एक फूल झाड देण्यात आलं। यावेळी नगरपालिकेतील कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांबाबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, अनिल जाधव, संतोष पवार तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, प्रवीण पुरो, पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, आवाज महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खार पाटील यांच्यासह इतर तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। मुंबई गोवा हायवेवरील पेण तळणखोप येथे होंडा कंपनीचे अधिकृत विक्रेते आणि पनवेल अलिबाग येथे होंडा कंपनीचे शोरूम तसेच वाहनांची विक्री, सर्व्हिस सेंटर, स्पोर्ट्स स्टोअर असलेले दशमेश होंडा कंपनीचे मालक यांनी आपल्या व्यवसायात भरारी घेत नवीन दशमेश होंडा शोरूमचं उद्घाटन आरटीओ अधिकारी महेश देवकाते यांच्या हस्ते फीत कापून केले।
9 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींच्या निरोगी आरोग्यासाठी CPAA यांच्या माध्यमातून इनरव्हील क्लब पनवेलतर्फे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात आला. इनरव्हीलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शोभना पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 4 डॉक्टर्स आणि 6 नर्सेसच्या टीमनं पनवेल तालुक्यातील आगरी संस्थेची शाळा तसेच दिगोडे आणि पारगाव या शाळेतील जवळजवळ 250 विद्यार्थिनींना सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिनेशन देण्यात आलं. या प्रसंगी मुलींचे पालकही उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.